नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र चॅनलमध्ये मी गिरीश मंगरुळे, माझे सहकारी मित्र सचिन पवार यांच्यासह आपण सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वजण जाणताय, देशात पुन्हा एकदा कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषतः महाराष्ट्रात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आणि कोरोनाची दर दिवसाला वाढत जाणारी संख्या ही अत्यंत चिंताजनक अशी बनली आहे आणि एका दिवसाला जवळपास 50,000हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारनं राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हे निर्बंध लागू केले. विशेषतः शनिवारी आणि रविवारी हा संपूर्ण लॉकडाऊन असेल, अर्थात संपूर्ण संचारबंदी असेल असं देखील जाहीर करण्यात आलं. आज आपण सोलापूर शहर परिसरात फेरफटका मारला. सोलापूरकरांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला असेल, जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या सर्वांच्या आवाहनाला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिल्याचं आपणास पाहावयास मिळालं आहे. शहरातील सर्व रस्ते आज जवळपास ओस असल्याचं नजरेस आलं. आपण ज्या भागात गेलो त्या भागात संपूर्ण रस्ते ओस होते. अत्यंत तुरळक अशी गर्दी होती. तीही एखादं दुसरं वाहन जाताना किंवा जे वाहनधारक दिसत होते ते देखील अत्यावश्यक कामानिमित्तच बाहेर पडल्याचं दिसून आलं. जागोजागी पोलीस बंदोबस्त होता आणि आपण अशा अनेक ठिकाणं पाहिली जिथं की जे काही वाहनधारक असतील किंवा रिक्षाचालक असतील किंवा इतर चारचाकी वाहनं असतील, हे जाताना त्यांना थांबवलं जात होतं आणि त्यांची चौकशी केली जात होती की खरंच तुमचं काम आहे का विनाकारण तुम्ही घराबाहेर पडलाय. आणि जे काही विनाकारण घराबाहेर पडले त्यांच्यावर असं जर निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत होती. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आपल्या म्हणजे शुक्रवारच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की विनाकारण घराबाहेर पडाल तर याद राखा, तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील. आणि खरोखरच सोलापूरकरांनी आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण संचारबंदीला दिला आहे आणि जर आवश्यक असेल असेच लोक बाहेर पडलेत. आपण पाहिलं तर भाजी मार्केट देखील जवळपास बंद होते. एरवी भाजी विकायला अनेक जण बसत होते, पण तसं चित्र आज दिसलं नाही. किराणा दुकानं चालू होती, ती देखील तुरळक प्रमाणात सुरू होती. तसं पाहिलं तर सोलापूरकरांनी मनापासनं या संपूर्ण संचारबंदीला, या 2 दिवसाच्या संपूर्ण लॉकडाऊनला मनापासून पाठिंबा दिलेला आहे. आणि जर असंच चित्र राहिलं आणि असंच एकूण स्थिती राहिली आणि प्रत्येकानं जर मनापासून सहकार्य केलं तर निश्चितच आपण कोरोनावर मात करू शकतो. आजचं चित्र हे आशादायी होतं. शनिवारचा हा पहिला दिवस होता 2 दिवसाच्या लॉकडाऊनचा. त्याला एक चांगला प्रतिसाद सोलापूरकरांनी दिलेला आहे आणि उद्याचाही चांगला प्रतिसाद मिळेल, यात काही वादच नाही. अशी स्थिती राहिली तर निश्चितच आपण सर्वजण प्रशासनाला मनापासून साथ दिली तर येणारा काळ हा चांगला असेल. आणि शेवटी जान है तो जहान है असं म्हटलेलं आहे आणि आपण सर्वांनी असा प्रतिसाद दिला तर आपण येणाऱ्या दिवसात कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव थांबवू शकू आणि यावर निश्चितच मात करू शकू आणि पुन्हा एकदा नव्यानं सर्व काही सुरू करू शकू. यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एक विनंती आहे. स्मार्ट महाराष्ट्र चॅनलतर्फे संचालक योगेश वाघ आणि संपूर्ण स्टाफतर्फे विनंती आहे की विनाकारण संचारबंदीत घराबाहेर पडू नका. आवश्यक असेल तर घराबाहेर पडा. मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, वेळोवेळी हात धुवत जावा, सुरक्षित अंतर ठेवा, गर्दीत जाणं टाळा. आणि शनिवारी आणि रविवार हे 2 महत्त्वाचे दिवस जे आठवड्यातले आहेत त्याला पूर्णपणे पाठिंबा द्या. सोमवार ते शुक्रवार आपले एरवी सर्व व्यवहार चालू आहेत, मात्र शनिवारी आणि रविवारी आज जसा पाठिंबा दिला तसाच येणाऱ्या काळात देखील द्या, जेणेकरून प्रशासन असेल, शासन असेल, हे जे कोरोनावर मात करण्यासाठी जी धडपड करत आहे ती धडपड यशस्वी होईल आणि आपण परत एकदा सगळेजण नव्यानं यावर मात करून पुन्हा एकदा आत्मविश्वासानं पुढं पाऊल टाकू. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.